वेद फक्त काल्पनिक कथा आहेत. हिंदू देव म्हणजे फक्त मायथॉलॉजी. वेदांमध्ये सायन्स नाही, फक्त आहेत ते सुपरस्टिशन्स. गणपतीचं वाहन उंदीर, हत्तीचं डोकं, हे काय प्रकार आहेत? जर वेद सर्वज्ञ आहेत तर त्यात डायनासोर का नाही, कांगारू का नाही, पोलर बियर का नाही? तुमचे देव फक्त इंडियन ॲनिमल सोबतच का दिसतात? हे सगळं तर फॅब्रिकेटेड आहे, एका स्पेसिफिक जिओग्राफीसाठी बनवलेलं आहे. हे प्रश्न ऐकताना राग येतो ना? पण थांबा, या प्रश्नांची सुद्धा उत्तरं आहेत आणि ती इतकी पॉवरफुल आहेत की तुम्हाला स्वतःला तुमच्या संस्कृतीचा अभिमान वाटेल. पण आधी डायनासोर वेदांमध्ये का नाही हे मी या व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहेत. त्या अगोदर समजून घेऊ वेद म्हणजे नक्की काय. वेद म्हणजे फक्त एक धार्मिक पुस्तक नाही, तर विद या संस्कृत धातूपासून आलेला हा एक शब्द आहे ज्याचा अर्थ आहे जाणून घेणे. वेद म्हणजे नॉलेज आणि प्युअर नॉलेज. वेद 4 आहेत हे सगळ्यांना माहिती आहे. ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद. यांच्यात आहे कॉस्मोलॉजी, फिलॉसॉफी, मेडिसिन, मॅथमॅटिक्स, इथिक्स आणि स्पिरिच्युअलिटी. पण एक महत्वाची गोष्ट इथं आपण समजून घेऊ. वेद हे झूलॉजीचं टेक्स्ट बुक नाहीये, हे जिओग्राफीचं इन्सायक्लोपीडिया पण नाहीये. वेद हे कॉन्शियस आणि युनिव्हर्स यांच्यातील संबंध सांगतात. फिजिक्समध्ये पूर्ण युनिव्हर्सचं नॉलेज आहे आपण हे म्हणतो, पण फिजिक्सच्या टेक्स्टबुक मध्ये तुम्ही रेसिपी शोधतात का? नाही ना. सेम तसंच, कारण प्रत्येक नॉलेज सिस्टीमचा एक स्पेसिफिक पर्पज असतो. वेदांचा पर्पज आहे मानवाला मोक्ष, धर्म आणि कॉस्मिक ट्रूथ सांगणे. आता वळूया आपण त्या बर्निंग क्वेश्चनकडे. मग वेदांमध्ये डायनासोर का नाही? डायनासोर हे पृथ्वीवरून नष्ट झाले 6,60,00,000 वर्षांपूर्वी. मानवाला फक्त 3,00,000 वर्षांपूर्वी. वेद रचले गेले साधारण 5 ते 10 वर्षांपूर्वी. म्हणजे डायनासोर आणि मानव यांच्यामध्ये तब्बल 6 कोटी वर्षांचं अंतर आहे. पण थांबा, आता तुम्ही म्हणाल वेद तर सर्व सृष्टीबद्दल बोलतात. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग, कलियुग, कोट्यावधी वर्षांचा कॉस्मिक सायकल्स बद्दल बोलतात. पृथ्वीचा जन्म, पृथ्वीचा प्रलय, पुनर्जन्म सगळं सांगतात. मग त्याच वेदांना डायनासोर का दिसले नाहीत? असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल ना? हा प्रश्न आहे ना, खरंच खूप शार्प आहे आणि याचं उत्तर त्यापेक्षा जास्त पॉवरफुल आहे. वेद युगांबद्दल बोलतात, पण नेमकं कशाबद्दल बोलतात? कॉन्शियसनेसच्या सायकल्स बद्दल. ते बोलतात धर्म, त्याचा राईज अँड फॉल बद्दल. ते बोलतात मानवी चेतनेच्या प्रवासाबद्दल. वेद हा जिओलॉजिकल सर्वे नाहीये. वेद हे पॅलिओन्टॉलॉजीचं जर्नल सुद्धा नाहीये. चला एक उदाहरण देऊन मी तुम्हाला सांगतो. भगवद्गीता सगळ्यांना माहितीच आहे. तर भगवद्गीतामध्ये श्रीकृष्ण सांगतात, मी अनंत काळापासून आहे, प्रत्येक युगात येतो आणि अनंत काळापर्यंत राहील. पण कृष्णाने कधी सांगितलं का की त्रेतायुगात एक टीरेक्स होता, ज्युरॅसिकमध्ये एक ब्राकिओसॉरस होता? नाही, कारण ते त्या नॉलेजचा पर्पज नव्हता. अजून एक डीप पॉईंट सांगतो. वेदांमध्ये अष्टपाद आहे, 8 पायांचा प्राणीचा उल्लेख आहे. वृत आहे, एक महाकाय सर्पंट लाईक बिंगचा उल्लेख आहे. काही स्कॉलर्स म्हणतात हे प्री हिस्टोरिक क्रिएचर्सचे सिम्बॉलिक डिस्क्रिप्शन असू शकतं. आता त्या काळातले ॲनिमल्स वेगळेही असतील, पण वेदांनी त्यांना सायंटिफिक नेम्स दिले नाहीत, कारण वेदांची भाषा सिम्बॉलिक आणि मेटाफॉरिकल आहे. वेद डायरेक्टली सांगत नाही, वेद तुम्हाला स्वतःला शोधायला लावतात. फिजिक्सला विचारा, बिग बँगच्या वेळी कोणते प्राणी होते? फिजिक्स काय सांगेल? त्यावेळी प्राणीच नव्हते, फक्त होती ती एनर्जी. म्हणून फिजिक्स इनकम्प्लीट आहे का? नाही, कारण फिजिक्सचा जो स्कोप आहे ना, तो कॉन्शियसनेस नाही तर एनर्जी आणि मॅटर आहे. अगदी तसंच वेदांचा स्कोप डायनासोर नाही किंवा कोणता प्राणीही नाही. त्यांचा स्कोप आहे धर्म आणि मोक्ष. वेद आपल्याला सांगतात आपण कोण आहोत. डार्विन आपल्याला सांगतात आपण कुठून आलो आहोत. दोन्ही वेगवेगळे आहेत, दोन्ही त्यांच्या जागी सत्य आहेत. मग वेद इनकम्प्लीट आहे का? तर नाही, आपले प्रश्न इनकम्प्लीट आहेत. आता सर्वात इंटरेस्टिंग पार्ट, आपले देव फक्त इंडियन ॲनिमल सोबतच का दिसतात?
गणपती बाप्पांचं वाहन उंदीर, महादेवाचं वाहन नंदी बैल, दुर्गा मातेचं वाहन वाघ, श्रीकृष्ण दिसतात मोर आणि गाय सोबत, विष्णू भगवान दिसतात गरुड सोबत आणि सरस्वती माता दिसते हंस सोबत. तर हे रँडमली ठरवलंय का? नाही. यामागे एक डीप इकॉलॉजिकल आणि फिलॉसॉफिकल सिस्टीम आहे. हे व्यवस्थित समजून घ्या, तुमच्या डोक्यात हे सगळं क्लिअर होऊन जाईल की असं का असतं. उंदीर हा सर्वत्र जातो, प्रत्येक अडचणीतून मार्ग काढतो आणि त्याच्या बुद्धीसाठी ओळखला जातो. गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहे, ऑब्स्टॅकल रिमूव्हर आहेत, म्हणून उंदीर हे सिम्बॉलाइज करतं की बुद्धी कितीही मोठ्या अडथळ्यातून वाट काढू शकते. नंदी बैल शेतकऱ्यांचा आधार आहे, सगळ्या अर्थव्यवस्थेचा आधार आहे, मानव जातीला एक चांगलं प्रतीक म्हणून बैलाकडे बघितलं जातं. सो महादेव जे सृष्टीचे आधार आहेत त्यांचं वाहन तो प्राणी जो मानव जातीचा आधार आहे. वाघ शक्तीचं आणि निर्भयतेचं प्रतीक आहे, म्हणून दुर्गा माता शक्तीची देवी मानली जाते, म्हणून वाघ हे परफेक्ट सिम्बॉल आहे त्यांच्यासाठी. गाय भारतीय संस्कृतीत गाय म्हणजे अबंडन्स, पोषक, माया, ममता आणि श्रीकृष्ण भगवानांना जो सर्वांना पोषण देतो, जो सगळ्यांचं रक्षण करतो असं मानलं जातं. हे ॲनिमल्स रँडमली नाही, तर हे त्या इंडियन जिओग्राफी आणि इकॉलॉजी आणि कल्चरमधून आलेले आहेत. कारण धर्म हा ॲब्स्ट्रॅक्ट नसतो, तो जमिनीशी निसर्गाशी जोडलेला असतो. आणि यातूनच एक मोठी शिकवण आहे. जेव्हा तुम्ही देवाला उंदरावर बसवतात तेव्हा तुम्ही सांगत असता या पृथ्वीवरचा प्रत्येक प्राणी हा पवित्र आहे. मग तो उंदीर असो, वाघ असो किंवा गाय असो, हीच आपली संस्कृती आहे जिथे इकॉलॉजी आणि स्पिरिच्युअलिटी एकत्र आहेत. चला आता एक ब्रिलियंट कंपॅरिझन करूया. फिजिक्समध्ये E=mc²2 आहे. ही इक्वेशन पूर्ण विश्वाला लागू होते. पण या इक्वेशनमध्ये तुम्हाला रेसिपीज नाहीत, हिस्ट्री नाही आणि जिओग्राफी सुद्धा नाही, कारण फिजिक्सचा स्कोपच वेगळा आहे. तसंच सेम वेदांसोबतही होतं. वेदांमध्ये कॉन्शियसनेस आणि युनिवर्सचं फंडामेंटल ट्रूथ आहे. अहम ब्रह्मास्मी, मी स्वतःच ब्रह्म आहे. तत्वमसी, ते तूच आहेस. सर्वम कलिद्वम ब्रह्म, हे सर्व विश्व ब्रह्मच आहे. या सत्याला कोणतीही जिओग्राफी नाही, टाईमलाईन नाही आणि स्पेसिसही नाही. डायनासोरलाही हे लागू होतं, कांगारूला सुद्धा हे लागू होतं आणि पोलर बिअरला पण. वेद सांगतात सर्व प्राण्यांमध्ये एकच चेतना आहे. मग वेदांना स्पेसिफिक ॲनिमलची लिस्ट करण्याची गरज काय? आता येऊया कन्क्लुजनवर. तर सांगा, वेद इनकम्प्लीट आहेत का? नाही. वेद त्यांचा जो स्कोप आहे, त्यांचं जे पर्पज आहे त्यामध्ये कम्प्लीट आहे. मी तर म्हणतो परफेक्ट आहेत. जे लोक विचारतात ना वेदांमध्ये डायनासोर का नाहीत, ते फिजिक्सला का विचारत नाही की या फिजिक्सच्या बुकमध्ये बिर्याणीची रेसिपी का नाही. प्रत्येक नॉलेज सिस्टीमचा एक स्कोप असतो, एक त्यांचा एरिया ऑफ स्टडी असतो. संस्कृती आपली वीक नाही. आपले प्रश्न व्हॅलिड आहेत, पण उत्तर जाणून घेण्याची जिज्ञासा असली पाहिजे. वेद म्हणजे पास्ट नाही, वेद म्हणजे एक टाइमलेस मिरर आहे. त्यात तुम्हाला स्वतःचं प्रतिबिंब दिसतं. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअर करा त्या प्रत्येकाला ज्याने कधी हे प्रश्न विचारले असतील. कारण प्रश्न विचारणं चुकीचं नाही आहे, उत्तर न शोधणं चुकीचं आहे. सो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, जय हिंद.